never slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't. साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका तन्मय कल्पेश पाटील। तर मित्रांनो, तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ जरा मी हटके बनवलाय, तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, कारण की आपण याच्यात बॉटल हाऊस बनवलेला आहे खूप छान असं, आणि खूप काही गोष्टी बनवल्या आहेत, पण आपण जास्त फोकस बॉटल हाऊस वर दिलेला आहे। बनवता आली, खूप मजा पण केली आणि काही अडचणी पण आल्या होत्या। तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि या व्हिडिओ मध्ये काहीतरी युनिक पाहायला भेटणार आहे तुम्हाला। आणि मंडळी, तुम्ही याआधी बघितलं पण नसेल बॉटल हाऊस कसं बनवतात, आणि त्याच्यामुळे तुम्हाला काहीतरी नवीन पाहायला भेटेल। तर तुम्हाला या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहायचं आहे, दुसरं काय नाही, सपोर्ट दाखवायचा आहे। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया, लेट्स गो। मित्रांनो, बॉटल हाऊस बनवणं ही सोपी गोष्ट नाही, पण टीम वर्क करायला गेलो तर काही गोष्ट कठीण पण नाहीये। पण बॉटल हाऊस बनवायला आम्हाला खूप टाइम गेला, खूप प्रयत्नानंतर बॉटल हाऊस बनला, कारण की बॉटलची साईज बरोबर होते, बॉटलची कंडिशन खराब होते, हे सर्व इग्नोर करून आम्हाला बॉटल हाऊस बनवायला लागले, कारण की खूप मेहनत पण लागली याच्यात। मित्रांनो, मी दुपारपासून काम करायला बसलोय आणि माझं काम चालू आहे हळूहळू, पण खूप टाइम गेला मला एवढं काही करता करता। हे बघू शकता, तुम्हाला दिसत असेल इकडे खूप काम बाकी पण आहे अजूनपर्यंत, पण दादा सण आहेत मदतीला, सगळेजण मदत करतायत, तर काम फटाफट होऊन जाईल। मला जास्त बोलायला जमणार नाही, कारण की काम करता करता बोलता वेळी थोडा त्रास होतो, दुसरा काय। मित्रांनो, मला काम करता करता 2 वाजले आणि हेल्पिंगला संतोष दादा होता, मिलिंद दादानी ड्रिल करून दिलं, तर अजून सोपं काम झालं होतं, तर जास्त टेन्शन झालं, कारण की टीमवर्क तर तसा चालूच होता आमचा। 7 बॉटलचं मी ओवून काढले, आणि इकडे पण मला इकडे पण सकाळपासून एवढंच काम झाले माझं, अजून खूप काही काम करायचं आहे। एवढे बॉटल्स आहेत अजून, या 2 टाक्या खाली केलेत मी ओवून सगळे। जसे की मी बोललो तुम्हाला 4 मॉडेल, त्याच्यातले 3 मॉडेल आपले रेडी झाले होते, तर जास्त काही टेन्शन नव्हतं, फक्त बॉटल हाऊसचंच काम पेंडिंग होतं। तर आम्ही विचार केला का नेक्स्ट डेला आपण जाऊन तेव्हा आपण सर्व काही करणार आहोत, तर आम्ही हा प्रोजेक्ट नेक्स्ट डेला शिफ्ट केला। मित्रांनो, रात्री जागरण झालं होतं, म्हणून आम्ही लेट निघालो इकडून, तर आम्हाला इकडून लिखता 2:30 वाजले आणि तिकडे पोहोचलो आम्ही 3:30ला, तर थोडा थकवा तर झालाच होता आम्हाला। तर मंडळी, माझा आवाज येतोय का नाही मला माहित नाही, कारण की इकडे गाड्या खूप चालत आहेत, हॉर्नचा आवाज असतोय कधी कधी, जसे गाड्या ट्रॅव्हल करतात, तर माझा आवाज नसेल येत जास्त, तर थोडं समजून घ्या, दुसरं काही नाही। मित्रांनो, आपलं काम खूप जोराशोरात चालू आहे। आता तिकडे आपण आऊल बनवलं आहे, फोटोंचं तिकडे फ्रेम बनवायला घेतले फोटोशूटसाठी, इकडे विंचू बनवायला घेतला, इकडे घर बनवायचं आपल्याला। घर आपण शर्टला बनवणार आहोत, कारण की आपलं घराचं खूपच काम बाकी आहे। तुम्ही पाहू शकता इकडे किती बॉटल्स आहेत माझ्यावर, तर तेच काम करत बसलोय, नंतर सगळेजण एकत्र येतील तेव्हा आपण पूर्ण छान प्रकारे करणार आहोत। बघा, खूप मजा पण येते काम करायला, कारण की दादा सण आहेत, तर ती लोक मदत पण करतात आणि मी नवीन काहीतरी एक्सपिरियन्स घेतोय, तर खूप भारी वाटते, खूप छान वाटतं। तर मला या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं आहे, कारण की या ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप काही बघायला भेटणार आहे, आणि मंडळी आपण काहीतरी छान काम करतो, तर खूप भारी पण फील होतं। मी इकडची आजूबाजूची मंडळी आहे ती बघते पण आणि बोलते पण, खूप छान बनवले, खूप छान बनवले, तर एक सपोर्ट मिळतोय, बरं आपण काहीतरी बनवतो। तर मला या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहायचं आहे, दुसरं काय नाही। सगळ्यात इम्पॉर्टंटची गोष्ट म्हणजे मित्रांनो, स्ट्रक्चर उभं करायला खूप मेहनत लागली मित्रांनो। बाबांनी स्ट्रक्चर उभा करून दिलं, खूप छान असं स्ट्रक्चर उभा करून दिलं, त्याशिवाय काहीच झालं नसतं। आपलं स्ट्रक्चर उभं झालं, त्यानंतर आपण काम करायला सुरुवात केली, खूप छान अशी आपली टीम होती, आणि टीम वर्कने आपण पूर्ण काम कंप्लीट करून टाकलं। हा प्रोजेक्ट एकटा माणूस तर नाही करू शकला असता, पहिली गोष्ट तर तीच आहे, कारण की आम्हाला हा प्रोजेक्ट करता करताच खूप टाइम गेला मित्रांनो। मित्रांनो, आपण आता साचा तर बसवलेला आहे खूप छान असा, बघा वरचा छपरा तुम्हाला दिसत असेल, खूप छान असा बनवलेला आहे आपण। आणि हे बघा, इकडे मित्रमंडळी सर्व कंटाळून गेले, कारण की सकाळपासून काम करतायत, तर कंटाळा येणारच। आपल्या आता भिंत बनवायच्या बाकी आहेत, त्याच्यानंतर आपण एक दरवाजा बनवणार आहोत, एक दरवाजा बनवू,
तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू यायचं आहे, दुसरं काही नाही. मित्रांनो तुम्हाला घराचा मॉडेल दाखवला मी आता कसं आपण सेटअप उभा केलाय. तुम्ही हे मॉडेल पण बघू शकता. बघा किती छान वाटतंय पाहायसाठी. समोरून दाखवतो बघा. आणि अजून एक बनवलाय म्हणजे तो विंचू बघा, पूर्ण प्लास्टिकने बनवलं आपण आणि हीच खासियत आहे. इकडे फोटोशूटसाठी आपण नारळाच्या कवट्या यूज केल्यात पहा. मित्रांनो रात्रीची सकाळ कधी झाली आम्हाला समजलंच नाही आणि मित्रमंडळी पण कंटाळली होती काम करून आणि त्याच्यावरती झोप पण आली होती सगळ्यांना. त्यामुळे आम्ही काम थोडं फटाफट करायला घेतलं होतं. त्यामुळे मला जास्त बोलायला भेटलं नाही, तर समजून घ्या थोडं, जास्त काही नाही. आणि टीमवर्कशिवाय पॉसिबल नव्हतं बॉटल हाऊस बनवणं. त्याच्यात भूपेशनी बॉटल व्हायचं काम केलं होतं, साक्षातनी बॉटल लावायचं काम केलं होतं, मिलिंद दादा बॉटल ड्रिल करून देत होता आणि प्रतीक दादा पण माझ्यासोबत बॉटल ओवत बसलेला. आणि राहुल दादा आणि मयूर दादा दुसरे मॉडेलचे अँगल चेक करत होते आणि त्यांच्याच मदतीला नयन आणि मितेश होता. तर टीमवर्कशिवाय काहीच गोष्ट पॉसिबल नव्हती. मित्रांनो 7 वाजलेत आणि आमचं काम पूर्ण आत्ता झाले. हे पाहू शकता. हे बघा फ्री झालोय पूर्ण. इकडे विंचू बनवला आहे, इकडे घर बनवले बघा. तिकडे फोटोशूटसाठी आपण खूप छान असा बॅकग्राऊंड बनवले, घुबड बनवले. घुबड तुम्हाला मी दाखवलं पण होतं रात्री, पण आता बघा दिवसा बघा किती छान वाटते पाहायसाठी. बॉटल हाऊस तुम्हाला पूर्ण सिनेमॅटिक दाखवते, तर एन्जॉय करायला विसरू नका. तर तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन कॉन्टेंट येत राहणार आहे, तर सबस्क्राईब करा, तुमचा सपोर्ट दाखवा. बाय बाय.